हॅलो नमस्कार, मी सुजाता. तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. तर पिल्लू मी आणि आहो निघालेलो आहोत आमच्या दुकानाची खरेदी करण्यासाठी कराडला. आणि जास्त काही ॲक्च्युली हे व्लॉग आहे तो शूट घेतला नव्हता, पण जे काही थोडं थोडं शूट घेतलं आहे त्या व्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे. तर हा व्लॉग आहे त्या शेवटपर्यंत नक्की बघा. नंतर आम्ही निघालेलो आहोत कराडला. आता या ठिकाणी बघू शकता कराड आलेला आहे. तर कराडमध्ये NH4 हायवेचं काम खूप दिवसापासून चाललेलं आहे. उड्डाण पूलही चालू आहे आणि खूप दिवस झालं ते काम चालू आहे. आणि आम्हाला जायचं होतं आतमध्ये, सो आम्ही आतमध्ये गेलेलो आहोत ना. जे प्रिंट आम्हाला झेरॉक्ससाठी वगैरे कागद लागतात लॅमिनेशनसाठी वगैरे, तेही घ्यायचे होते. मग ते घेतले होते आणि त्यानंतर बाकीचीही कामं होती आमची. आम्हाला कुलकर्णी काकांनाही भेटायला जायचं होतं. बरं प्लस दिवाळी आलेली, त्यामुळे मग आम्ही पंत्या वगैरेही खरेदी केल्या होत्या, आकाशकंदील खरेदी केले होते. दिवाळी तोंडावर आलेली, त्यामुळे कराडचे मार्केट आहे ते जाम झालेलं. खूप ठिकाणी स्टॉल्स वगैरेही होते आणि गर्दी खूप होती. आपल्याला घ्यायचं आहे म्हणून म्हटलं, आपल्या इकडे महाग बसणार होतं ना. तर आहोंचं लॅमिनेशनचे कागद घेतले. नंतर आम्ही गेलेलो कुलकर्णी काकांच्या घरी आणि नंतर आम्हाला थोडी खरेदीही करायची होती. चप्पलची खरेदी करायची होती. रांगोळ्या वगैरे तुम्ही बघू शकता, खूप छान छान आलेले आहेत कलर्स वगैरे बाजारपेठेत. पण आहो म्हटले आपण आपल्या इकडे घेऊयात आणि मग पंत्या फक्त घेतल्या आणि आकाशकंदील छोटे होते ते घेतलेले. मला टेलरिंगचं सामानही घ्यायचं होतं, पण जिथे सामान घ्यायला गेले त्या दुकानामध्ये त्यांनी सगळं दिवाळीचं सामान भरलं होतं. सो ते म्हणले आत्ता काय तुम्हाला टेलरिंगचं भेटणार नाही. त्यामुळे मग माझा तिथे हेलपाडा झाला आणि नंतर परत मागे लागला म्हणून आहो आणि मी आलो त्याला घेऊन घाटावरती. ॲक्च्युली घाटावरती आम्हाला तसं आल्यावरती काहीच काम नसतं, पण पिल्लू मागे लागतो म्हणून यावं लागतं. मग आम्ही बसलो थोडा वेळ आणि तो खेळला, पण या वेळेला त्याचाही काही जास्त मूड लागला नाही. त्यामुळे थोड्या वेळातच तो लगेच म्हणाला आपण जाऊया म्हणून. कुठं काय तोंड कसं करते लगेच विचारल्यावर. बोटा बांधून देऊ नको. काय काय दिसते. मोबाईलच्या नादाने ते गेलं. काय खाते? तिकडं पण आहेत का, 2-3 आहेत पळाल्या. इथं बसली एक, सावलीला बसली. इथे का पेरू खारोत आहे म्हणजे पेरू नाही. पेरू नाही, डोश्याचे तुकडे पडलेले खातात. वरच बसला होता खेळत आणि तोपर्यंत मग माझा टाईमपास चालला होता. आमच्याजवळ खारताई होत्या, त्या इकडून तिकडे पळत होत्या. सो मी त्या बघत बसलेली. तोपर्यंत आहो आले आईस्क्रीम घेऊन, कारण पिल्लूला पाहिजे होतं. मग ह्यांनी तिघांनाही आणलं. आणि ती काय करते? काय ना मी टाकतो बरोबर ऑर्डर. सिंगल पीसेस काढा, लागल तसा घ्या. आम्हाला चप्पलची खरेदी करायची होती, त्यामुळे इथे बसल्या बसल्या आहो आहे ते VKCवाल्याला ऑर्डर देत होते. आणि मग आम्ही तोपर्यंत बसलो होतो, डिझाईन वगैरे सिलेक्ट करून चाललं होतं आम्हाला ऑर्डर द्यायची. आणि त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग नंतर निघालो. आणि VKCवाल्याच्या इथे जायचं होतं, पण आहो म्हटलं तर राहू देत, की ते ऑर्डर आपल्याला काढून पाठवतील म्हणून. नंतर मग आम्ही आलो निघून घरी, कारण खूप वेळ झाला तर पुन्हा
बाकी कामे होती, सो त्यामुळे आल्यानंतर निघून. पण घरी आल्यानंतर मी काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही, त्यामुळे हा ब्लॉग मी इथे संपवते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.